परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाढ्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। तुकाराम 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 तुकाराम। अधीन धातुन धातु तुकाराम 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 तुकाराम।
तुकाराम 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कृष्ण भगवान की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या साधक दशेचं आपण दर्शन चिंतन अशा प्रकारचं करत आहोत। साधक अवस्थेमध्ये, साधक दशेमध्ये दोन प्रकारचे साधना करावी लागते, बाह्य साधना आणि अंतरंग साधना। बाह्य साधनेमध्ये तशी विधायक अशा प्रकारची साधना असते, सकारात्मक साधना असते, तशीच नकारात्मक साधनाही करावी लागते। अंतर साधनेमध्ये जसं दैवी संपत्तीचे जे गुण आहेत, अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तपार्जवम, अहिंसा सत्यम क्रोधश्चाग शांतिरपैषुणम, दयाभूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम, तेज क्षमा धृति शौच मद्रोह नातिमानिता, भवन्ति संपदम दैवी मभिजातस्य। या दैवी संपत्तीच्या गुणाला जवळ करावं लागतं आणि आसुरी संपत्तीचे जे गुण आहेत, त्या गुण नाही, ते दोष आहेत, त्यांना अंतःकरणातून बाहेर अशा प्रकारचं फेकावं लागतं। तुकोबऱ्यांची साधना चालू आहे। आषाढी कार्तिकी पायी पंढरपूरची वारी करतायत तुकोबारे।
रोज कीर्तन करतायत, परोपकार अशा प्रकारचे करतायत, साधू संतांची सेवा करतायत. या रूपाने कायिक तप तुकोबाऱ्यांचं झालेलं आहे. वाणीनं असत्य बोलत नाहीत, सतत सत्य बोलणं मोठं तप आहे महाराज. आणि आहे त्या स्थितीमध्ये राहून आपल्याला करता येण्यासारखं तप आहे. हे तप करण्याकरता घरदार सोडावं लागत नाही, हे तप करण्याकरता जंगलात कुठं जावं लागत नाही, हे तप करण्याकरता कपडे बदलावे लागत नाही, हे तप करण्याकरता आश्रम सोडावा लागत नाही. आहे त्या स्थितीमध्ये हे तप आणि प्रभावशाली अशा प्रकारचं तप आहे. कोणतं आहे? सत्य बोलणं. ज्ञानोबारे म्हणतात, माझ्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ लिहिण्याचं सामर्थ्य जर कशामुळे आलं असेल तर मी हे सत्य बोलण्याचं तप अनेक कल्प केलेले. माझी या सत्यवादाची तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली. प्रभो सत्य बोलण्याचं तप ज्याला करायचे महाराज त्यांनी कमी बोलावं, आवश्यक बोलावं. परमार्थाची साधना करणाऱ्याने फार अशा प्रकारची बडबड नाही करावी. नसावी बासरत भाषण, नसावी बासर निद्रा बहु भाषण. नसावी बासर निद्रा बहु भाषण, नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, मैंद्रियासी सार, मैंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहु भाषण, नसावी बासर निद्रा बहु भाषण. नसावी बासर निद्रा. बासर निद्रा म्हणजे स्वच्छंदी निद्रा, अमर्यादित निद्रा. निद्रेही मान दिजे पण अवसरे एके. कधीही झोपणं, किती वेळ झोपणं, अशा प्रकारची निद्रा साधकाच्या ठिकाणी नसावी. आणि बहुभाषण नसावे. नये बोलो फार, बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. फालतू बोलणारी माणसं खोटं बोलतातच. त्यांनी कितीही ठरवलं आपल्याला खोटं बोलायचं नाही, पण बडबड करणारी माणसाकडून कितीतरी अशा प्रकारचे असत्य वाक्य बाहेर पडतात. महाराज हे इंद्रिय म्हणजे यांचं नियमन करणं हे तपच आहे. प्रत्येक इंद्रियाचं नियमन. सर्वेंद्रियाणि संयम्य, इंद्रियांचं संयमन अशा प्रकारचं करावं. तुकोबारे फार बोलत नव्हते. आणि असत्य बोलण्याचं, असत्याची तुकाराम महाराजांना फारच चिड होती. महाराज फारच चिड होती या असत्य बोलण्याच्या बाबतीत. तुकोबारेंनी पुराणाची सुद्धा मर्यादा नाही ठेवली. मग असा श्लोक आहे म्हणतात, मलाही नाही पाठतो. कोणाचं लग्न जमत असेल, कोणाचा फायदा होत असेल तर असत्य बोललं तेवढ्या पुरतं तरी चालतं. लोकातही म्हणतात, लौकिकात आता थोडासा फरक पडला. आणि आता मुलींची संख्या कमी झाल्यामुळं मग तर काही स्थानच नाही राहिलं. पूर्वी मला पोरं पाहायला आले ना, तो कोणाचा ऊस दाखवायचे. त्यांचा कोणाचा दाखवायचे. तुकाराम महाराजांना नाही मान्य.
तुकोबारायांचं वचन पहा. असत्य वचन होता सर्व जोडी, 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 असत्य वचन होता सर्व जोडी. जरी लग्न घडी परोपकार, जरी लग्न घडी परोपकार, परोपकार जाईल पताना याची संदेह नाही, जाईल पताना याची संदेह नाही. जरी लग्न घडी परोपकार, जरी लग्न घडी परोपकार, परोपकार जाईल पताना याची संदेह नाही, जाईल पताना याची संदेह नाही, याची संदेह नाही. असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार. या तिन्ही कारणामुळे जरी असत्य बोलला तुकोबाराय म्हणतात पतनाला जाणार. असत्य बोलला की तो पतनाला जाणार. कशा करता का असत्य बोलत नाही? असत्य बोलणं हे पतनाला कारणीभूत आहे. आणि तुकोबाराय म्हणतात मी बोलतो म्हणजे माझ्या पदरचं नाही बोलत, साक्ष आहे काही. वदविले मुखे नारायणे धर्मा. महाभारतीय युद्धामध्ये भगवंतानी धर्माला सांगितलं, धर्मा म्हातार येतंय, तुला विचारील धर्मा अश्वत्थामा मेला का? तू काय सांगणार? चिरंजीव आहे, तो कसं का मरायचा? भगवान म्हणतात मग युद्ध हारायचं आहे का? अश्वत्थामा मेला म्हण, खोटं कसं काय बोलो? खोटं कुठं बोलतोस? मग भीम्याला अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायला लावला होता. भीमाने गदा घातली आणि ते अश्वत्थामा नावाचा हत्ती त्यांच्याकडे होता कौरवाकडं, तो मेला. आणि बस गुलाल उधळीतच आले फटाके उजळून, मेला अश्वत्थामा, मेला अश्वत्थामा, मेला. काही किलोमीटरपर्यंत युद्ध पसरलेलं होतं. संध्याकाळी सगळे आल्यावरच समजायचं कोण मुलं कोण नाही. आणि तो अश्वत्थामा मेला म्हणतोय. धृतराष्ट्रच पुत्रस्नेह मोहित होता असं नाही, हे म्हातारं बी पुत्रस्नेह मोहितच होतं. बहुतेक सगळेच पुत्रस्नेह मोहित असतात. पूर्वी एकच होते, एक दोनच होते, आता घरोघर आहे. पोराला राज्य दिलं होतं दुर्योधनाने, म्हणूनच तो दुर्योधनाकडून युद्ध करत होता. अश्वत्थामा मेला हे ऐकल्यानंतर पहिल्यांदा त्याला खरं नाही वाटलं, पण लईच गुलाल फटाके उधळत होते. त्याला वाटलं दुसरा अश्वत्थामा चिल्लर अशा प्रकारचा एखादा सैनिक मेला असता, एवढा कशाला आनंद हे करतील. जे अर्थी एवढा आनंद व्यक्त करतात ते अर्थी बहुतेक 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 पण तरी ते म्हणे धर्म कधीच खोटं बोलत नाही. त्याला विचार, नावच धर्म होतं. धर्मराज सतत सत्य बोलत असल्यामुळं त्या सत्याच्या तपाच्या प्रभावाने युधिष्ठिराचा रथ जमिनीपासून काही अंतरावर वरून चालायचं, तो जमिनीला लागत नव्हता. तपाचा प्रभाव होता. भीमाला जवळ बोलवलं, सगळी माणसं जमा केली आणि मग भगवंताने देवाने सांगितलं, म्हणजे मनाने हा नाही बोलला, वकील सांगतात असं म्हण, असं सांग. मग तरी विचारेल अश्वत्थामा मेला का? भीम्यानं अश्वत्थामा मारलाय. तुला माहिती आहे का कोणता अश्वत्थामा मारलाय? न बुवा, पण मारलाय अश्वत्थामा.
पण तो चिरंजीव ते गपरे चिरंजीव फिरंजीव घालचोली ते अश्वत्थामा मेला का एवढंच विचारेल तो म्हणायचा अश्वत्थामा मेला. फक्त नरोवा कुंजरोवा मनुष्य मेला की हत्ती मेला मला नाही माहिती, पण अश्वत्थामा मेला हे नक्की आहे एवढं म्हणायचं सांगितलं महाराज. त्यांनी विचारलं अश्वत्थामा मेला का? हां गुरु महाराज अश्वत्थामा आता ते नरोवा कुंजरोवा म्हणायच्या अगोदर यांनी एवढे मोठ्याने आरडाओरडायला आणि बँड वाजवायला सुरुवात केली की पुढचे वाक्य त्या म्हाताऱ्याच्या कानावर पडले बी नाही, त्याला ऐकायची इच्छा अशा प्रकारची नव्हती. परिणाम त्याचा जो आदररथ चालत होता थाड दिवशी खाली पडला. आणि तुकोबारे म्हणतात अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. स्वर्गारोहण करत असताना अंगठा तुटला महाराज. युधिष्ठिराचा अंगठा तुटला. अर्ध खोटं बोलला आणि तेही कृष्णाच्या सांगण्यावरून. खोटं तुकाराम महाराजांना नाही आवडत. सतत स्वतः कधी खोटं बोलत नव्हते. महान तप आहे सत्य बोलणं. दुसरं तप आहे नामस्मरण करणं. तुकोबाऱ्यांचा असा क्षण जात नव्हता. नेघे अवसान ते पळ. तुकोबारे म्हणतात जिव्हे झाला छळ, जिव्हे झाला छळ, जिव्हे झाला छळ. नेघे अवसान ते पळ, 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 नेघे अवसान ते पळ. चळ सुटला म्हटलं. जिभच पळभर सुद्धा नामाला विश्रांती घेत नाही. माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे. असं वाचिक तप तुकोबाऱ्यांचं पूर्ण झालेलं होतं. आणि सतत मनामध्ये भगवंताचं ध्यान असल्यामुळं संकल्प तो नाही तुझा महाराजा विणतो. मानसिक तप पूर्ण झालेलं आहे. तिन्ही तप पूर्ण झाले. भगवान प्रसन्न झालेले आहेत. भगवंताला वाटलेलं आहे की आता आपलं मनोगत समाजापर्यंत पोहोचण्याचं माध्यम तुकोबारा आहेत. आणि म्हणून एके दिवशी तुकोबारे झोपले असताना स्वप्न पाहतायत. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवरायांना बरोबर घेऊन आलेले आहेत. तुकोबारायांनी नामदेवरायांना आणि पांडुरंगाला पाहिल्यानंतर किती किती आनंद झाला महाराज. दोघांच्याही चरणावर साष्टांग दंडवत घातलेले आहेत. देवा काय सेवा करू. भगवान म्हणतात अहो तुकोबा हा नामदेव आहे. माझा अत्यंत लाडका अशा प्रकारचा भक्त आहे. यांनी 100 कोट अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा केली होती. आम्ही सगळे भिडलो. कुणी किती केले, कुणी किती केले, कुणी किती केले. त्याच्यातले काही बाकी आहेत, थोडेसे बाकी आहेत. तेवढं काम तुम्हाला करायचं आहे. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. काही निमित्त नाही सांगायचं. बाकी सगळं कच्चं मटेरियल मी पुरवतोय. फक्त त्याचा पक्का करायचा आणि तुमचा शिक्का हाणायचा. तो का म्हणे शेवट म्हटलं की झालं का. भगवंतानी आज्ञा केलेली आहे आणि भगवान
नामदेवराय असं निघून गेलेले आहेत आणि तुकोबारांना जाग आले. झडपून पाहतात, अरे आठ झालेली आहे. भगवान स्वप्नामध्ये आलेले आहेत. भगवंतांनी सरस्वती मातेला आज्ञा केलेली आहे तुकोबारांच्या जिभेवर जाऊन बसायचं. आणि तुकोबारे सहज बोलायला लागल्याबरोबर तुकोबारांच्या वाणीतून अभंगाची गंगा अशा प्रकारची वाहू लागलेली आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याची घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबारे म्हणतात, हे मी बोलतच नाही, हे मी बोलत नाही, मोबाईल माझा आहे, बोलणारा दुसराच आहे. तुका म्हणे माझी कोणी वदविले वाणी, तुका म्हणे माझी कोणी वदविले वाणी. प्रसादा वाचोनी तुमची विठ्ठले, प्रसादा वाचोनी तुमची विठ्ठले, प्रसाद वाचोनी तुमची विठ्ठले, प्रसाद वाचोनी तुमची विठ्ठले. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळा तो क्षराक्षर वेगळा. तुका होवनी निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, विश्वंभर बोलवितो, मज विश्वंभर बोलवितो. माझी युक्तिता नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलावितो, मज विश्वंभर बोलावितो, मज विश्वंभर बोलावितो. माझी नमोहे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, मज विश्वंभर बोलवितो, मज विश्वंभर बोलवितो. मराठी भाषेमध्ये एक एक काना मात्र किती महत्व आहे. बोलवितो, बोलावितो. लवर जर मात्रा दिला आणि बोलावितो त्याचा तुकोबा इकडे या, याला काय म्हणतात? बोलावणं म्हणतात. आणि बोलवितो म्हणजे मला बोलायला लावतो, माझ्या मुखातून अशा प्रकारचा तो बोलतोय. तुकोबारायांनी अभंग रचना करायला आणि लिहायला सुरुवात केलेली आहे. मग कीर्तनाला अभंग घेत असताना पूर्वी इतर संतांचे घ्यायचे. नंतर तुकोबारायांनी महाराज चालता चालता अभंग तयार करायचा आणि त्या अभंगावर अशा प्रकारचं व्याख्यान करायचं. ते इतकं सुरस, इतकं गोड. तुकोबारायांचं कीर्तन म्हटलं की देहू गाव ओस पडायचं. आणि देहूतलेच लोक नाही, आसपासच्या खेड्या पाड्याचे लोक तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला यायचे. रोज कीर्तन. मंदिर घरचंच आहे. तुकोबारायांना जीवाभावाचे टाळकरी सापडलेले होते महाराज. 14च होते, लय नव्हते. पण मग तुकोबाराय या नव्हते म्हणत, ते शोध करत यायचे. रोज कीर्तन व्हायचं. रोज एकादशीच्या दिवशी तर 4 प्रहर रात्रभर अशा प्रकारचं कीर्तन चालायचं. लोक तृप्त तृप्त होऊन जायचे. लोकांना जसं काही ते श्रवणाचं व्यसन लागलेलं. तुकोबारायांचा महिमा वाढत चालला. पण त्याच्यामुळं काहींच्या पोटात पोटसुळही उठत होता. त्या देहूमध्ये तुकोबारायांच्या अगोदरपासून एक कीर्तनकार होते. त्यांनी मठ वगैरे बांधलेला होता. चांगलं
दुकान त्याचं चालायचं. कोणाचं माऊंद असलं कीर्तन ठेवायचे, कोणाचं काही असलं कीर्तन ठेवायचे, कोणाला जीव घालायचं कीर्तन करायला, त्याला जेवायला दक्षिणा वगैरे बरं चाललेलं होतं. आता तुकाराम महाराज कीर्तन करायला लागल्यापासून सगळेच लोक तुकाराम महाराजाकडे वळले. बिचाराचं बहुनीसुद्धा होई नाही, धंदा बसला. आणि त्याच्यामुळं तो असा चिडायचा, माझ्या देखत यांनी वया पाठ केले, अभंग पाठ केले आणि कीर्तनकार झालाय आणि सगळे लोक वेडे बनवले. आता लोक वेडे बनवता येतात का? मग बनवता येत असतील तर तुम्ही का नाही बनवत? काहून उगाच विनाकारण दुसऱ्याविषयी द्वेष करता? वेडेपणाच आहे तसं. लोकांना आवडतं, लोक जात होते. बरं तुकोबर यांचं तसं दिखाऊपणाचा काही संबंध नव्हता, अपेक्षेचा संबंध नव्हता. घरी तुकडे खायचे आणि कीर्तन करायचे. अत्यंत निष्कामता होती महाराज तुकोबर यांच्या चित्तात. आता तर पहिले घरीच करत होते, नंतर सुद्धा कीर्तनकारांनी किती निष्काम असावं हे सांगत असताना, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, भुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाणा, तृण मागू नये जाणा. अशी निष्कामता तुकोबर यांच्या ठिकाणी होती. त्यामुळं आणि साधना खूप केलेली होती, नामस्मरण केलेलं होतं. नामस्मरणाने चित्त मुख पवित्र अशा प्रकारचं झालेलं होतं. गोड लागायचे तुकोबर यांचे शब्द. त्यामुळं समाज धावायचा, पण हा आतून जळायचा. कीर्तनाला रोज जायचा, कीर्तन ऐकण्याकरता नाही, कीर्तनात काय चूक होते पाहण्याकरता. आणि मग चुकला तर लोकांच्या देखत ते आपण फजिती करू बोयाची म्हणून. इथं काही चुकायचा काही संबंधच नव्हता. बरं तुकोबरायला काही ते नाही, लोकांनी चांगलं म्हणावं हा भावही तुकोबर यांच्या मनात नव्हता. लोकांनी चांगलं म्हणण्याकरता तुकाराम महाराज कीर्तन करत नव्हते. आणि करू नये कुणी, देवाने चांगलं म्हणावं, देवाला आवडावं असं बोलावं की देव जागी असा डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, असं सांगतात. असं सांगतात की माऊलीच्या मंदिरामध्ये हैवत बाबांचा पहारा होता पहाटेचा. आजही 3-3 तासाचे पहारे आहे तिथं. ते पहाटेचं भजन करायला लागले महाराज. देहभाव विसरून जायचे, डोळे झाकून भजन करायचे. तर माऊलीची समाधी डोलायची. देव डोलावा, देवाला आनंद वाटावा, देव प्रसन्न व्हावा, देव अशा प्रकारचा समोर दिसावा. तुकोबर यांची साधना देवा करता होती. त्याच्या हात अशा प्रकारचं ते तुकोबर यांचा द्वेष खदखदत होता. मग ती किती बी दाबून धरलं तरी वखारी दाबून नाही धरता येते, कधी ना कधी उसळी मारतेस. जिजामाईच्या वडिलांनी पुरीला दूध खायला म्हणून म्हैस आणून दिली होती. चांगली म्हैस होती, जनलेली म्हैस. तेव्हापासून मग जरा जिजामाईला बी थोडासा संसार चालवायला बराच हातभार लागला. म्हैस चांगली मदत करायची. बऱ्याच लोकांना म्हशी चांगल्या मदत करतात, चांगले घरं चालतात. म्हशी चांगली दूध द्यायची. दिवसभर जिजामाऊलीने त्या म्हशीची सेवा करायची. महाराज दिवसात धुवायची इंद्रायणीच्याकडं, चारायला घेऊन जायचं. रात्री खाण्याकरता गवत अशा प्रकारचा डोक्यावर भारा घेऊन यायचा. दूध भरपूर अशा प्रकारची ती द्यायची.
आणि मग व्यवस्थित चालायला लागलं. आधी मसाड पाण्यावर जिजामाऊलीने सोडली एके दिवशी. जनावरच ते तुकोबारायांचं घर, मंदिर आणि इकडं मंबाजीबाचा आश्रम. मधून रस्ता होता. रस्त्याच्या कडेपर्यंत त्याची शेती, फुलझाडी वगैरे लावलेली होती. त्याने कुठ लावला होता, कुपाट लावलं होतं, चपत होता झाडाला. हे मसडी एक दिवशी मला घुसलं त्याच्यातून आणि त्याने काही रोप वगैरे खाल्ले बघा. त्यानं पाहिलं, तळतळत आला. म्हशीला हाणलं, विचारलं कोणाचे रे म्हैस? त्याच्या नौकरांनी सांगितलं महाराज आपल्या तुकाराम बाबाचे. तू घ्यायची तो काय नाही बोलला महाराज. एकादशीच्या दिवशी बाहेरगावचे लगेच सगळे लोक कीर्तनाला आलेले. लोक दर्शन करायचे, मंदिराला प्रदक्षिणा करायचे. त्या प्रदक्षिणाच्या रस्त्यावर त्याने कुपाट लावून टाकले. प्रदक्षिणाला गेले, कुपाट आहे तुकोबार यांच्याकडे. महाराज कुपाट का बरं लावली प्रदक्षिणाच्या रस्त्यावर? कुपाट लावली हा ना. तुकोबार आले आणि ते कुपाट उपटली. ती हे संधीचीच काय तो वाटच पाहत होता महाराज. त्याने पाहिलं तिकडून, म्हणजे माळ करायला सुद्धा इतक्या शिव्या देता येतात हे तेव्हा लोकाला कळालं. असा शिव्या देतच धावत आला. कुपाट उचलली आणि तुकाराम महाराजांना बडवायला सुरुवात केली. करून टोला झाला की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणखीन चिडायचा तो, आणखीन महाराज. लोकाला समजेना गेला. बरं तर तुकाराम महाराज काहीच बोलत नाहीत, प्रतिकार काही करत नाहीत. कशामुळे मारतो लोकाला हे बी कळत नाही. त्याचा तोंडाचा सपाटा चालू, कीर्तन करतोय, माळा घातलेल्या आहे, लोकाला शहाणपण शिकवतोय. कमी बोलतात असं नाही लोक महाराज. त्यांना फक्त संधी मिळायला पाहिजे बोलायची. बरं तुकाराम महाराज काहीच म्हणत नाही. तुकाराम महाराज तरुण होते त्यावेळेस, ते म्हातारं झालेलं होतं. एक कान फडात लावली असते तर 3 कोलांटे खाऊन तिकडं पडलं असतं ते. पण तुकाराम महाराज काहीच बोलत नाही. लोकांनी तर कसं काय चकचूक करायला लागलेत. त्याच्या हात दुखेपर्यंत त्याने मारलं, मग गेला निघून. तुकोबार पांडुरंगाच्या मंदिरात आलेले आहेत. पांडुरंगाचे उपकार मानलेले. देवा फार चांगलं केलं तुम्ही, फार चांगलं केलं. बरवी केली, बरवी केली, अंगी काटेवरी मारविले, शिव्या गाळी नित नाही, भाऊ फार विटंबिले, बरवे केले. खबर तुकाराम महाराज बरवे केले म्हणत होते. तुकाराम महाराज वेगळ्याच नजरेनं त्या घटकेकडं पाहत होते. काय पाहत होते? आता मुंबाजीनं मारलं, तुकाराम महाराजचा काही संबंध होता का? तुकाराम महाराजची म्हैस होती का? महाराज जे शरीराला माझं शरीर नाही म्हणत, देहाला माझा देह म्हणत नव्हते, ते मसाडाला माझी म्हैस म्हणत राहते, म्हणत असतील का? आणि तुकाराम महाराजांनी माझी म्हणलं तरी जिजाबाई माझी म्हणू देईल का? अरे बाप, तुम्ही पहा माहेराकडून ज्या वस्तू येतात, बायांचं किती त्याच्यावर प्रेम असतं. काय टप्पर आहे नवरेच तरी त्याच्याकडं असं असं सुद्धा आहे. इकडं नाही पाहायचं, तिकडं तिकडं पाय, तिकडं. काही संबंध नाही. आणि तरी हा मारत होता, म्हणजे विनाकारण मारत होता. आणि विनाकारण कुणी अन्याय करत असतानाही क्रोध निर्माण न होणं ही परमार्थातली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे महाराज. माणसाला जे मोठेपण येतं ते या विकारावर विजय मिळवल्यानंतर येतं. तुकोबारांनी ठरवलं होतं की आज आपल्याला क्रोधावर विजय मिळवायचा. आणि महाराज तो तुकोबारांनी क्रोधावर विजय मिळवला. परमार्थामध्ये पास व्हायचं असेल तर या 3 परीक्षा द्याव्या लागतात आणि त्याच्यात पास व्हावं लागतं.
त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ या तिघावर विजय मिळवावा लागतो. हे तीन जोपर्यंत अंतःकरणात आहेत तोपर्यंत अजून पूर्णपणा नाही, संतत्व अशा प्रकारचं नाही. हे तिन्ही जवळ जागती तववरी निखयाची प्राप्ती. माझे कान नाईकती देवही म्हणे. भगवान म्हणतात की हे अंतःकरणात तीन जर जागे असतील तर त्याचं कल्याण होतं. हे माझ्या कानाने तरी नाही ऐकलेलं. आता जर देवाच्या कानाने नाही ऐकलं तर दुसऱ्याचे कान ऐकतील का? दुसऱ्याला कळतंच काय महाराज कल्याण झाले का भिवंडी झाली. हे हेंद्री राहतात लोक, कशाला कल्याण म्हणतात. लय चांगलं त्याचं कल्याण झालं. काय झालं? नोकरी लागली. ज्याने नोकरी लागली त्या भडव्याचं तरी कल्याण झालं का ज्याने नोकरी लावली त्याचं तरी? ह्याच्यानं पोराला नोकरी लागली आणि त्याचं कल्याण झालं. तुकडा खायची सोय झाली की लोक त्याला कल्याण नाव देतात. ऐका, कल्याण शब्दाचा अर्थ आहे दुःखाचा कायमचा नाश होणं. कल्याण शब्दाचा अर्थ आहे जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटका अशा प्रकारचे होणं. कल्याण शब्दाचा अर्थ आहे आनंद स्वरूपता प्राप्त होणं. तुकडे खाण्याला कुठं कल्याण? कुत्रे तुकडे खातात महाराज, म्हणजे त्यांचं कल्याण होतं काय? काय केलंय तुम्ही? आणि विशेष जीवनामध्ये फक्त तुकडाच खाण्याची व्यवस्था. अख्खं आयुष्य कशात घालवलंय महाराज आपण? नुसतं खाण्याच्या याच्यामध्ये घालवलेलं आहे. खाण्यापिण्यामध्ये ज्याने घालवला आयुष्य त्याने वाटोळं केलंय, वाटोळं आयुष्याचं आणि स्वतःचं. कबीर महाराज म्हणतात औटाहत का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. शरीराकरता खावं लागतं, खाण्याकरता शरीर नाही. तेव्हा हे तिन्ही जवळ जागती तववरिणिक. तुकोबराय पाहत होते की येतोय का क्रोध आपल्याला, येतोय का क्रोध आपल्याला, येतोय का क्रोध आपल्याला. आणि एवढा त्या म्हाताऱ्याने अन्याय करून सुद्धा क्रोध निर्माण झाला नाही. तुकोबराय त्याच्यात खुश होते आणि देवाने आपल्याला ही शक्ती दिली म्हणून देवाचे अशा प्रकारचे आभार मानत होते, कृतज्ञता व्यक्त करत होते. जिजामाऊलीला कळालं महाराज, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, लाचकन आणलेलं आहे, काटे उपटतायत. किती त्रास होत असेल. भगवंतानी कृपा नजरेनं पाहिलेलं आहे. सगळी पीडा शांत झालेली आहे. संध्याकाळी एकादशी आहे. कीर्तनाला उभे राहिलेले आहेत. नेहमीप्रमाणे सगळे लोक आले, पण जिथं तो मांब्या बसत होता ती जागा रिकामीच. तुकोबारे म्हणतात अरे आपले नेहमीचे श्रोते कसे आले नाही. दुसऱ्याला एखाला बोलवायला पाठवलं, जाय त्यांना म्हणा कीर्तन सुरू झालंय. तो गेलाय, अंबाजी बाबा कीर्तन सुरू झालेलं आहे. तो मला बोलवण्याकरता तुकोबारेने मला पाठवलेलं आहे. त्याने सांगितलं जा महाराजांना सांग मी नाही येत आज कीर्तनाला, माझं लय अंग दुखायला लागलं. म्हणजे हाणलं यांना आणि त्याचं अंग दुखायला लागलं. त्याने येऊन सांगितलं, सगळ्याची माफी मागून विना तुकोबराने दुसऱ्या जवळ दिला महाराज. आणि तुकोबरा त्याच्या घरी गेलेले, पसरलेलं होतं असं. तुकोबरा त्याचे अंग दाबायला लागले. त्रास झाला तुम्हाला खूप. म्हैस नसती चूक केली, म्हैस नसती मध्ये येऊ दिले, खाटी उपटली नसती तर कशाला तुम्हाला त्रास झाला असता. महाराज लाजलं ते. चला म्हणे बाबा येतो कीर्तनाला. बसलं येऊन कीर्तनाला. असं कीर्तन रंगलं महाराज त्या दिवशी. लोक तल्लीन झालेले आहेत कीर्तनामध्ये. 12 वाजले तरी कीर्तन चालू होतं. जिजामाऊली बसले होते तुळशीच्या कट्ट्यावर. बसल्या बसल्या दिवसभर काम केलेलं महाराज, झोपले तिथंच. लोक काही बरेच झोपलेले,
काही तल्लीन झालेली आहे तुकोबर आहे. अंतर्मुख होऊन भगवंताचं चिंतन करत होते. 2 चोर घुसले, दरवाजा उघडाच होता. घुसले चोर. घरात तर काही नव्हतं म्हणा, आम्ही सदैव सुडके. भांडे नाही पितळाचे तांब्याचे होते, ते मडके, आणि ते बी रिकामे. बाहेर आले. दुसरा खेकासला, तुला म्हणत होतं इथं नको जाऊ, भिवणीलाच नाट लागलाय, ह्या बाबाच्या घरी काय मिळणार होतं, तुला वाटलं कीर्तन कराकडं असतं. अरे लोकांच्या याच्यावर चालत त्यांच्या जवळ काय राहत. तो म्हणत होता, मी नाही म्हणत. त्याला काही सापडलं नाही ती मध्ये. बाहेर आले ते मसाड दिसले. ते म्हणे ओय जाडे चढव जाऊ. आता म्हैस जणलेली, कास अशी मोठी, सोडली बा म्हैस. एक जण पुढं मुरकीला काणी लावलेली पुढं ओढीत होता, एक जण मागं. बोडकीची वाडी तिथून पावकोसावर आहे, तिथपर्यंत नेली म्हैस. महाराज भगवंताला वाटलं तर हिनं जर म्हैस नेली, यांच्या जगण्याचा आधार आहे. कीर्तनामुळं दरवाजा उघडा ठेवला आणि म्हणून म्हैस गेली. तुकाराम महाराजाला त्रास करेल जिजी, आणि खायचा प्रश्न आहे त्यांचा. तुकाराम महाराजांनी आपलं देवानी असं आगड भंब रूप धारण केलं. अबा बाबा बाबा, कळसा इतकी तर त्याच्या अशा टंगड्याच होत्या, लांब्याच्या लांब्या. तिथून वरती शरीर हे काळा पुरुष, काळा तर आहेच पाहिला, आणि मुसळ असं हातात घेतलेला. लद्दचकून दोघांनी पाय. त्यांना वाटलं काय भूत पितोय का काय, पिशाचे मारित का काय आपल्याला. फिरले मागो, पळतच गावात आले. दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडायला लागले. तिथं आडवं उभा देहोतून जेवढे बाहेर रस्ते जात होते महाराज, सगळे रस्ते त्याने पाहिले, प्रत्येक रस्त्यात. आणि मग ते म्हणे, बेट्या तुला म्हणत होतो तुकाराम महाराज देवाचे भक्त आहेत, नको त्यांच्या घरी चोरी करायला, तू काही ऐकलं नाहीस. आता बघ आता कसं करायचं. या बाबांनी जर कप्पू घातला ना सरळ, लाकडं सुद्धा गरज नाही पडायची, जमिनीत अशा प्रकारचं घुसून जाऊ. पण काय करायचं रे आता, आता काय करायचं. आता एकच करायचं, म्हैस पुन्हा न्यायची. पाठ होत आली. लोक जर जागे झाले, लोकांनी जर पाहिलं ना, अरा चोराला पोलीस परवडतात, माणसं नाही परवडत. महाराज लोकाच्या ताब्यात जर सापडले ना, तर मग जगले तरच भाग्य त्यांचं. नेले महाराज म्हैस त्यांनी तुकाराम महाराज वाड्यात नेऊन बांधली. निघाले दारातच उभा. अरे बाबू आता कसं करायचं. महाराज त्यांना मरण दिसायला लागलं समोर. घाबरले ते. म्हणे तुकाराम महाराजांना शरण जाऊ, तुकाराम महाराजच या संकटातून आपल्याला वाचवू शकतील. तुकोबारायांच्या कीर्तनात गेलेले आहेत महाराज. पायाचं दर्शन केलं, पायाला स्पर्श केल्यावर तुकोबारायांनी डोळे उघडलेले आहेत, नवखे दिसले. तुकोबारांनी विचारलं, कोण रे तुम्ही. लोक जागे झाले काय. ते म्हणाले, आम्ही चोर आहे. प्रामाणिकपणे सांगितलं, चोर आहे, तुमच्या घरची म्हैस चोरून नेली होती. तुकाराम महाराज, म्हैस तर तिथंच आहे ना म्हणे. आणून बांधावं लागली. का का मुसळ घेऊनच एक बाबा आडवा उभा आहे महाराज. लहान लहान पोर आहे हो, लेकर आहे आमची. जर आमच्या डोक्यात खपका घातला तर त्यांचं कसं होईल. तुकाराम महाराजांनी चमकून मूर्तीकडं पाहिलं. महाराज तुकोबारांच्या लक्षात आलं, खरं बोलताय, कारण तो समोर नाही. आपल्याला नाही कळत, आपल्याला फक्त मूर्तीच दिसते. मूर्तीतला परमात्मा कुठं आपल्याला दिसतो. मग तुकोबारांनी प्रार्थना केली, देवा
आम्ही इथं तुमच्या नावाने बोंबलतोय, तुमचं कीर्तन करतोय आणि तुम्ही म्हशी राखता. गुरं राखायची सवय तुमची अजून मोडली नाही का? अजून हौस शिल्लक आहे काय हो देवा? आम्ही इथं आता मंगल आरतीचा वेळ झालेली आहे आणि तुम्ही नाही इथं. तुम्ही यावर लवकर. तुकोबारांनी प्रार्थना केल्यानंतर महाराज ते दरवाज्यातून ते बाबा मध्ये घुसला बा. बाकीच्याला लहान दिसायचा पण त्या चोराला तो तेवढाच दिसायला. ते चोर तुकाराम महाराजांचे आड असे. तुकाराम महाराज म्हणतात घाबरू नका, इकडे नाही येत. तो मूर्तीजवळ गेला आणि मूर्तीमध्ये सामावलं. तुकाराम महाराज म्हणतात जा आता, लागत असली तर म्हैस बी घेऊन जा. ते म्हणे महाराज प्राण वाचले, पुष्कळ झालं, आम्ही आता चोरीच नाही करणार. जे पळाले ते पुन्हा आलेच नाही महाराज, अजून नाही आले. आता ते सगळं लोकांनी ऐकलं ना, पाहिलं ना. आरती वगैरे झाली, लोक जिकडे तिकडे गेले. पण काही लोकांनी जिजाबाईला सांगितलं जिजे तुझी म्हैस चोरांनी नेली होती. म्हणजे जिजाबाईंनी ज्या खोट्याला बांधलेली होती ना, खरंच म्हैस त्या खोट्याला नव्हती. आता त्यांना काही आले दिले दुसऱ्याच खोट्याला बांधून. चोरांनी नेली होती. पांडुरंगाने आणली तुझी म्हैस परत. उपकार मान पांडुरंगाचे. आता एवढं कार्य केल्यानंतर साहजिकच कोणालाही. दुपारी स्नान वगैरे झाल्यानंतर जेवायला तुकाराम महाराज बसले. जिजामाऊलीने वाटीभर दूध आणलं. इतक्या दिवस नव्हतं कधी दिले. तुकोबारांच्या लक्षात आलं की लोकांनी सांगितलंय पांडुरंगाने हिची म्हैस राखली म्हणून. तुकोबाराय म्हणतात जिजे तुला जर पांडुरंगाविषयी कृतज्ञता वाटत असेल तर तांब्याभर दूध दे ना, मी देवाला पाजून येतो. दिलं महाराज तांब्याभर दूध जिजामाऊलीने. तुकोबाराय गेलेलेच देवाला पाजलेलं आहे. देवही पेला. रोज तांब्याभर दूध न्यायला लागले ना तुकाराम महाराज, रोजच. बरोबर ती भागीरथी नावाची पोरगी जायची. परत तांबे भरून न्यायचा तर लोक निवद नेतात, परत आणतात. देवाला दाखवायचं म्हणतात, खाऊ घालायचं कोण म्हणते? जिजाबाईला वाटलं की हा तांब्याभर दूध नेतोय, करतोय काय कर. खरंच ते दगडाची मूर्ती पेत असेल होय दूध. का देवाच्या नावाखाली नेतोय आणि तिकडंच आणतोय. आता बरेच आहेत की तसे, नाही असं थोडंस. तिनं पोरीला हळूच विचारलं प्रेमाने, भागीरथी काय आहे? अगं तुझा बाप सकाळी दूध घेऊन जातो, ते दूध ते देव पितो का तुझा बापच पितो का? आई आई देवाला बाबा पाजतात, देव पितो. थोडंफार शिल्लक राहतं ते थोडं घेतात आणि मला थोडा प्रसाद देतात. जिजाबाईला ते काही खरंच वाटत नाही केलं. 2-3 दिवस झाल्यानंतर जिजाबाई म्हणतात महाराज बोला, मी येऊ का देवाला दूध पाजून? अरे वा, तुकाराम महाराजांना किती आनंद झाला. महाराज ही कधी पाया पडत नाही आणि आज दूध पाजायचं म्हणते. देवानी म्हैस राखल्यामुळं लयच देवाविषयी प्रेम निर्माण झालं. वा म्हटले खूप चांगले, पाज ना. महाराज तिनं उकळतं दूध तांबे भरून नेलं. आता देवाला आली का पंचायत, प्यावं तरीला श्रद्धा नाही आपल्याविषयी. नाही प्यावं तर माझ्या नावावर दूध घेऊन येतोय ना हा इकडं पितोय म्हणून तुकाराम महाराजाला गांजील. काय करावं, तोपर्यंत आल्या जिजाबाई महाराज. बायांच्या हातही पार ते लोखंडाच्या ह्याच्यासारखे झालेले राहतात, पळत नाही त्यांना. भाकरी हाताने अशा उलट्या पण ताटात घेतल्यावर 2-4 मिनटं थांबावं लागत आपल्याला, ती वाप जाऊ द्यावं लागत. ते हातानं भाकरी उलती. ती जिजाबाईचे हात घट्ट झालेले. ती
दूध तांब्या आणला लावला ना त्याच्या तोंडाला, उकळतं दूध तोंडाला लावल्या बरोबर चटका बसला. त्याने अशी मान वाकडी केली थोडी. अगं बाई, ह्याच्यात तर जीव आहे. मान वाकडी केली, दुधाचा तांब्या बाजूला काढल्याबरोबर हटाला, हे पोड. जिजाबाई लगेच परत आलेले आहेत. महाराजांना सांगितलं, महाराज ते तुमच्या देवाच्या हटाला फोडाला की तू काय गरम दूध देऊन पाजलं का? तुला काही लाज आहे का? गरम दूध कसं देवाला पाजलं? कीर्तनात तर बोलतोस की 12 गाव अग्नीत गिळा. तेव्हा नाही त्याच्या तोंडाला पोळलं, एवढं एवढं गरम दूध माझं बघलं की पोळलं. आईस्क्रीम तू करा मारस. तुकोबारे धावत गेलेले आहेत देवाच्या तोंडाला पडून. तुकोबाऱ्यांनी खूप प्रार्थना केली, तो फोड जिरला. पण देवाने वाकडी मान केलेली तुम्ही देहूला जा महाराज, तुमच्या लक्षात येईल की थोडीशी देवाची अशी वाकडी मान झाली. अजूनही अजून 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 अशा प्रकारची ते मान मूर्तीची वाकडी. अशा प्रकारे तुकोबाऱ्यांचा कालावधी चालू आहे. भगवंतांनी पाहिलेलं आहे तुकोबाऱ्यांचं अंतकरण पूर्ण शुद्ध सात्विक अशा प्रकारचं झालेलं आहे. आता एकच विकार आहे आवरणाचा. अंतःकरणामध्ये 3 दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. तर हा आवरण, मल, विक्षेप हे दोष आपण साधना करून घालवावे लागतात. निष्काम कर्मभक्तीनं मलदोष जातो. भगवंताच्या ध्यानाने उपासनेने विक्षेप दोष जातो. आणि आवरण अज्ञानाचं अशा प्रकारचं झाकण स्वस्वरूपावर असणार ते घालवण्याकरता मात्र श्रीगुरूंची शरणागती करावी लागते. म्हणून शास्त्र सांगतात, अद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनां तत्वदर्शिनां. संतांना शरण जावं लागतं. नाथ महाराज सांगतात, गाली संतासी आसने, गाली संतासी आसने, गाली संतासी आसने, गाली संतासी आसने. पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने. एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे. इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, दांडी मांडी परत टाकी, दांडी मांडी परत टाकी. इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, दांडी मांडी परत टाकी, दांडी मांडी परत टाकी, घाली संतासी असणी, पूजा करी काया वाचा म्हणी. एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते किंवा हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय. संताशिवाय प्रत्यक्ष भगवंताचा साक्षात्कार दुसरं कोणतंही साधन नाही करू शकत. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांनी ज्यांच्याकरता संत शब्द वापरलेला आहे, शास्त्रकारांनी
त्यांच्याकरता गुरु शब्द वापरलेला आहे. कारण संतच गुरु होऊ शकतात. गुरु हा शब्द शिष्याच्या सापेक्ष आहे. आपण ज्या वेळेला शिष्य बनतो त्यावेळेला संतांच्याकडे गुरुत्व अशा प्रकारचं येत असतं. एरवी ते संत असतात. पण गुरुमध्ये 3 प्रकार असतात. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु आणि सद्गुरू. दीक्षा गुरु शब्दाचा अर्थ साधनेचा अनुग्रह आपण ज्यांच्याकडून घेतलेला. जसं वारकरी संप्रदाय माळ ज्यांच्याकडून घातलेली आहे त्यांना गुरु मानलं जातं. ते गुरु असतात, पण ते दीक्षा गुरु असतात. संन्यास ज्यांच्याकडून घेतलेला आहे ते दीक्षा गुरु अशा प्रकारचे असतात. त्या संप्रदायाच्या ग्रंथाचं अध्ययन ज्यांच्याकडून केलं जातं तेही गुरुच असतात. त्यांना शिक्षा गुरु म्हणतात. शिक्षा गुरु वेगळे, दीक्षा गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे. सद्गुरू कोणाला म्हणतात? मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी आहे ती गुरु आहे ते. जो मेळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्याते सद्गुरू मानी. सद्वस्तूची प्राप्ती करून देणारे जे असतात त्यांना सद्गुरू अशा प्रकारचा म्हणतात. तर आवरण निवृत्ती ही सद्गुरूकडून होत असते आणि सद्गुरू कुणीही नाही बनू शकत. सद्गुरूंची लक्षणं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. जसं भगवानच 4थ्या अध्यायात सांगतात, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जे ज्ञानी आणि तत्वदर्शी असतात ते सद्गुरू होऊ शकतात. म्हणून शास्त्रामध्ये श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्योपशमाश्रयम भागवतामध्ये म्हटले. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्योप. शब्द निष्णात आणि परनिष्णात. शब्द निष्णात असतील, परनिष्णात नसतील तर ते पंडित असतात, गुरु नसतात. विद्वान असतात, गुरु नाही होऊ शकत. परनिष्णात असतील आणि शब्द निष्णात नसतील, मुक्त आहेत ते, पण तरीही शिष्याला येणाऱ्या शंका निरसन करण्याचं सामर्थ्य बुद्धीमध्ये शास्त्राध्ययनाने येत असल्यामुळं तेही गुरु होण्याला लायक नाही. एखादा अत्यंत सत्वशील असेल की ज्याला शंकाच येत नाहीत, धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ, पुजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. संतांच्यावर पूर्ण निष्ठा असणारे त्यांच्याकरता ते गुरु होऊ शकत असले तरी दुसऱ्याकरता नाही गुरु होऊ शकत. म्हणून गुरु श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्म साक्षात्कारी असावा आणि जगाचा शिष्याचा उद्धार करण्याची तळमळ त्याच्या ठिकाणी असावी असं शास्त्रामध्ये गुरूंचं लक्षण केलेलं आहे. तर आवरण हा दोष गुरु घालवत असतात. महाराज देवाला सुद्धा देव म्हणून तो दोष घालवता येत नाही. आता देव गुरुही होऊ शकतो. अनेकांचे गुरु होऊन भगवंतांनी तो दोष घालवला हा भाग वेगळा. तुकोबाराय म्हणतात की माझा परमात्मा देवही तोच आहे आणि गुरुही तोच आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु आपणच देव. आपणच देव होय
गुरु आपणच देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणच देव होय गुरु आपणच देव होय गुरु भगवान उद्धवाचे गुरु बनले, भगवान अर्जुनाचेही काय झाले गुरु बनले. ज्यावेळेला अर्जुन शिष्य झाला, शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम, भगवान गुरु बनले. कधी स्वतः गुरु होतात, कधी एखाद्या गुरुला त्याच्याकडे पाठवतात, किंवा कधी गुरुच्या रूपाने. कारण देव आणि संत स्वरूपाने एकच असतात. देव आणि संत नाही विचार, देवा आणि संत तुझा नाही विचार, देवा आणि संत तुझा नाही विचार, देवा आणि संत तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देवा आणि भक्त तुझा नाही विचार, देवा आणि भक्त तुझा नाही विचार, देवा आणि संत तुझा नाही विचार. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत हे चालते बोलते देव असतात महाराज. देवाची 2 रूप आहे, जड मूर्ती स्वरूपामध्ये त्याचं 1 रूप आहे, आणि चेतन संतांच्या रूपामध्ये 2रं रूप आहे. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी सज्जनी. तर एखाद्याकडे गुरुच्या रूपाने जातात. भगवंतांनी पाहिलेलं आहे, तुकोबारा हे सगुण भक्ती करणारे आहेत. सगुण भक्ती करणाऱ्याला मुक्तीचं एवढं कौतुक नसतं महाराज. भक्ती करतात ते भक्ती करतात, मुक्ती करता सुद्धा भक्ती नाही करत तर दुसऱ्या करता काय भक्ती करतील. न लगे मुक्ती आणि संपदा, बस गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आवडीनं तुझे गुण गाणं हेच माझं अशा प्रकारचं सर्वस्व आहे साध्य. पण देव अशा प्रेमळ भक्तांना अपूर्ण कसे ठेवतील महाराज. नामदेवरायांना गुरुची गरज कशी आहे हे दाखवून दिलं आणि गुरूंच्याकडं अशा प्रकारचं पाठवलं. तुकाराम महाराजांना तर तसं दाखवूनही नाही दिलं. तुकोबाराय झोपलेले आहेत, झोपेत स्वप्न पाहत आहेत. स्वप्नामध्ये गंगेच्या स्नानाला चाललेले आहेत, स्नान करून येत होते. घाटाहून वर चढतायत, तेवढ्यात वृद्ध अशा प्रकारचे एक ब्राह्मण देवता, गळ्यात तुळशीची माळ आहे, जानवा आहे, शेंडी आहे. तुकोबारायांचा नियम होता, एखादा वैष्णव दिसला तुकोबाराय साष्टांग दंडवत घालायचे. एखादा ब्राह्मण दिसला तुकोबाराय साष्टांग दंडवत घालायचे. समोरून येणारी व्यक्ती वैष्णवही आहे आणि ब्राह्मणही आहे. तुकोबारायांनी साष्टांग दंडवत घातलेलं आहे. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. उठणार तेवढ्यात लगेच त्या ब्राह्मण देवतेनं तुकोबारायांच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. हाताच्या माध्यमातून कृपेचा अशा प्रकारचा शक्तिपात केला. तुकोबारायांची वृत्ती अंतर्मुख झालेली आहे, स्वस्वरूपाचा साक्षात्कार झालेला आहे. तुकोबारा या अभंगामध्ये म्हणतायत, मस्तकी तो जाणा ठेवेला कर, ठेवेला कर,
मस्तकी तो जाणा ठेविला कर ठेविला कर मस्तकी तो जाणा ठेविला कर ठेविला कर मस्तकी तो जाणा ठेविला कर सापडविली वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेविला कर मस्तकी तो जाणा ठेविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाणा ठेविला कर मस्तकी तो जाणा सत्यगुरु राई कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर. माझ्या डोक्यावर हात ठेवला. मी म्हणलं काही सेवा सांगा महाराज. चला जेवण करायला चला. ते म्हणे मला जेवायला तूप लागतं पावशेर भोजनामागती तूप पावशेर मला दुसऱ्याचा स्वयंपाक चालत नाही. मी स्वयंपाकी आहे काही हरकत नाही महाराज. चला मी शिदा देतो तुम्ही तुमच्या हाताने काय करा स्वयंपाक करा. तुकोबर आहे म्हणतात काय झालं मलाही काय कळलं नाही काय त्यांना घाई होती ते समजलं नाही गेले निघून. काय त्वरा झाली काय झाले कारण काय कळे उपजला अंतर आहे म्हणून या काय त्वरा झाली. पण जाताना त्यांनी सांगितलं राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुणमाळिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि कधी घडलं हे माघ शुद्ध दशमी पावोनी गुरुवार 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 माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना सापडविले वाटे जाता गंगा स्नाना सापडविले वाटे जाता गंगा केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान जाता गंगा स्नान बार खुमाये जय जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये बोला सगळे जय हो एकादशी आज म्हणा विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये हरी हरी विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये
विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय हो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की राधा कृष्ण भगवान की सिद्धावस्थेमध्ये तुकोबरेने प्रवेश केलेला आहे. परिपूर्ण स्थिती झालेली आहे.
मुक्ती बरोबर तुकोबऱ्यांचा विवाह झालेला आहे. शांती निज शांतीनं तुकोबऱ्यांच्या गळ्यात माळ घातलेली. निळोबरेणी आरती करत असताना पहिले चरणात म्हटलेलं आहे, रचना सर्व ही भोगुन त्यागी. प्रपंच रचना सर्व ही भोगुन त्यागी. प्रपंच रचना सर्व ही भोगुन त्यागी. प्रपंच रचना सर्व ही भोगुन त्यागी. अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली. ज्वाळी देह बुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोने दाखविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोने दाखविली. शांती वरले. सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सगळ्यांचा जीवन ग सोयरा. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सगळ्यांचा जीवन ग सोयरा. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. काय वर्णन केलंय महाराज तुकोबऱ्यांचं निळोबरे. अहंता ममता दवडोनी निज शांतीवरिली. कृतकृत्य झालेले होते महाराज तुकोबरे. कसलीच इच्छा मनामध्ये राहिलेली नाही. काम नाही झालो पाहिर कामा. श्रीमंत कोण आहे जगामध्ये ज्याच्या मनात इच्छा राहिली नाही. परिपूर्ण अशा प्रकारचं तृप्त झालेलं आहे चित्त. श्रीमांश्च कोय समस्त तोषा. शंकराचार्यांनी प्रश्नोत्तरी नावाचा छोटासा ग्रंथ केलेला आहे. एवढ्या वाक्यात प्रश्न लगेच त्याचं उत्तर आहे. श्रीमांश्च कोहा, कोण श्रीमंत आहे? समस्त तोषः, ज्याचं चित्त संतुष्ट आहे, अखंड संतुष्ट आहे. संतुष्ट सततम योगी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ स्मरणे. तुटली हळहळ स्मरणे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. उतरी हळहळ कुठली हळहळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ स्मरणे. तुटली हळहळ स्मरणे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. उतरी हळहळ स्मरणे. उतरी हळहळ स्मरणे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व. दलिंदर अवलाद कोण आहे? शंकराचार्यांनीच प्रश्न केलाय. कोवा दरिद्रो. आणि त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी उत्तर दिलेलं आहे. बघा, समजून घेण्याची अवकाद असेल, बुद्धी असेल तर घ्या समजून. कोवा दरिद्रो. दरिद्री कोण आहे? यस्य विशाल तृष्णा. त्याच्या आत आग वाढलेली आहे. जितकी मोठी आग आहे तितका मोठा दरिद्री आहे तो. मी नाही याचं स्पष्टीकरण करत आता. कळालं तर आनंदाची गोष्ट आहे, नाही कळालं तर अज्ञानात समाधानी राहाल. जाऊ द्या. तुकोबार आहे. चित्त संतुष्ट, काहीच अपेक्षा नाही महाराज, कसलीच अपेक्षा नाही.
कुंटलिया धावा तृष्णेच्या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, अशा स्थितीवर तुकोबाराय पोहोचलेले. तुकोबारांची प्रसिद्धी भगवंतांनी आपल्या हातात घेतल्यामुळं कानोकान कीर्ती वाढत चाललेली होती. तिथंच देहूजवळ चिंचवड नावाचं गाव आहे, पिंपरी चिंचवड. तिथं गणपतीचं मोठं मंदिर आहे. त्या गणपतीचे एक अंतरंग उपासक, छोट्या मोठ्या सिद्ध्या प्राप्त असलेले चिंतामणी नावाचे भक्त होते. समाजामध्ये चांगलं प्रस्थ होतं, मान्यता होती. मोठे ते ब्राह्मण होते, विद्वान होते, उपासक होते. गणपतीची निष्ठा सेवा निष्ठेनं अशा प्रकारचे करत होते. कोणाची गाय दूध द्यायला गेली, तिथं जायचे. त्याने अंगारा दिला, ते आणून लावला का गाय दूध द्यायची. कोणाचं पोरगं पिळकाय लागलं, करत होते पहिल्यांदा असं लोक. तिथं जायचं, त्याने अंगारा दिला की ते पोराचं दुखणं बरं व्हायचं. अशा प्रकारच्या सिद्ध्याही त्यांना प्राप्त होत्या. महात्मा होते, मान्य होते. त्यांच्या कानावर तुकोबारायांची कीर्ती गेली की तुकोबारायांच्या बरोबर देव जेवण करतात. कसं शक्य? देवाला नैवेद्य दाखवावा, भगवंता त्याचा यांच्या प्रेमामुळं अवग्रहण करतात. हेच देवाचं जेवण आहे. प्रत्यक्ष देव जेवत असतात. लोक काय आणतात, लोक काय, लोकांना सवय आहे महाराज. काय सवय? ईदभर असलं तर हातभर अशा प्रकारचं करायचं. जुरळं पाहून घाबरणारे लोकांच्या फोटो मग असं साप लावतात. लोकांची काय श्रद्धा आहे, काय असेल ते जे आहे ते आहे, मला काय नाही म्हणायचं त्याच्यावर. खरंच एवढे तुकोबाराय मोठे आहेत का? खरंच देव त्यांच्याबरोबर जेवण करत असतील का? बोलवून घ्यावं, त्यांच्याशी बोलावं. महाराज जे पारखी माणसं असतात, बोलल्याबरोबर त्यांच्या लक्षात येतं की हे किती पाण्यात आहे. ते माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, भोगे जाणी जे केले, पूर्वजन्मीचे ज्ञानोबारायांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून मग त्यांनी एका माणसाला तुकोबारायांच्याकडे देहूला पाठवलं. निघाला तो चिंचवडून. तुकोबारायांना इथं कळलं महाराज की चिंतामणी देव आपल्याला भेटायची अपेक्षा करतात. तुकोबारायांना अभिमानाचा काही संबंधच नव्हता. तुकोबारे निघाले लगेच, घातला गळ्यात विना, आणि साधनेत खूप नामचिंतन केलं असल्यामुळं सहज स्वभावता आता चिंतन होतं. विठ्ठल 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 जय हो. विठ्ठल 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 हरि ओम. विठ्ठल 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 विठ्ठल
जय विठ्ठल 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, कृष्ण भगवान की जय. चिंतन करत चाललेले. तुम्ही म्हणाला तर त्यांना काय फायदा आहे हो चिंतनाचा? फायदा आणि तोटा याच्या पलीकडे त्यांचं जीवन गेलेलं आहे. त्यांच्या चिंतनाचा त्यांना नाही फायदा, मग लोकाला फायदा आहे. त्यांच्या चिंतनाचा लोकाला फायदा. काय फायदा आहे? तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी. पातकांच्या तयाच्या चिंतने तरतील दोषी. तुकोबारे चिंचवडलात निघालेले आहेत. चिंचवड आणि देहूच्या मध्ये दोघांची भेट झालेली. तुकोबारांच्या अवतारावरून त्यांच्या लक्षात आलं की बहुतेक हेच असावेत तुकाराम महाराज. नमस्कार केला. म्हणजे तुकाराम बाबा, हो बोला. देवाने तुमच्याकडेच पाठवलं, तुमच्याकडे चाललो होतो. हो म्हटले, मी देवाला भेटायला चालले. दोघंही परत गेलेले आहेत. गणपतीच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. दर्शन केले तुकोबारांनी. आणि देव कुठे आहेत म्हणून विचारलं. महाराज देव मानस पूजेला बसलेले होते. पण मानस पूजेला जायच्या अगोदर भगवंताच्या पूजेकरता जी पुष्पवाटिका लावलेली होती त्या पुष्पवाटिकेमध्ये गेले होते. फुलाशी सुकून चाललेली होती. खाली वाप्यात सगळा कचरा वगैरे पडलेला होता. 2 दिवसापूर्वीच बागेची जबाबदारी ज्या माळ्याकडे होते त्याला सांगितलं होतं की अरे या सगळा कचरा काढून घे, पाणी दे झाडाला. बरं म्हटलं. आणि 2 दिवस झाले तरी त्यांनी ते काम केलेलंच नव्हतं. हे पाहिल्यानंतर साहजिकच थोडंसं त्यांना राग आलेला आहे. हप्ता नाही होत तर पगार घ्यायला उभा राहतो. आणि कामं कोणी करायची? महाराज भारताच्या दृष्टीनं तो दिवस धन्य होईल की ज्या वेळेला सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये कर्माचं महत्व बसेल. काम करणाराला भाग्यवान ज्या वेळेला आपण मानू त्यावेळेला आपल्या जीवनातला सोन्याचा दिवस. आज अशी परिस्थिती, हरामखोर झालो आहे आपण सगळेच की ज्याला बिना कष्टाचं मिळतं त्याला भाग्यवान म्हणतोय आपण. महात्मा गांधींचं एक वाक्य होतं, आराम हराम है हराम. हरामखोरीचं मिळणं हे पाप वाटायला पाहिजे. कष्टाला महत्व पाहिजे होतं. खडी फोडणाऱ्याला आणि कलेक्टरला सारखा पगार हवा होता. त्यावेळेला कष्टाचं मोल कळालं असतं महाराज. कष्टाला किंमत नाही दिली जात. बुद्धी महत्वाची आहे, पण जर हातच नसतील तर काय करणार आहे बुद्धी? या बुद्धिवानाने महाराज जगत विनाशाच्या कडेला आणून ठेवलेलं आहे. असे घाण शोध लावलेले आहेत की अतिरेक्याच्या हातात जर हे परमाणु बॉम्ब सापडले ना तर असे मोकार मरतील जागच्या जागेवर सगळी माणसं. काही घेणं नाही. आता परवाच जम्मूमध्ये काय घडलं आपल्याला माहिती आहे. कष्टाला महत्व पाहिजे होतं. भगवान सांगतात कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. काय करते? ले करोडोपती असणारे काय सोनं खाते असं वाटतं का तुम्हाला? हरामखोर बरोबर घेऊन जाते काय? सगळं इथंच ठेवावं लागतं. नुसती हाव असते, नुसती आग आहे पडलेली फक्त.
मिळवावंच वाटतं. किती मिळवावं, त्याला काही मर्यादा. थोडा राग आलेला आहे त्याचा, त्या माळ्याचा. आणि तिकडून आले, गेले मानस पूजेला. आसन लावून डोळे झाकलेले आहेत. ध्यानामध्ये गणपती बाप्पा यायच्या ऐवजी माळे येऊन उभा राहिला. माळी दिसल्याबरोबर फाडफाड फाडफाड ध्यानात बोलले. नंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण मानस पूजेला बसलोय. त्या माळ्याला हट्टाने बाजूला केलं, गणपती बाप्पाला आणलेले, गणपती बाप्पाची मानस पूजा केली आणि बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर तुकोबारायांनी नमस्कार केला. हो हो हो. कोण? तुकोबा. अहो तुम्हाला भेटायची मला इच्छा होती. कधी आलात? तुकोबारायांनी पाहिलेलं आहे. हे जर योग्य मार्गाला लागले तर यांच्याबरोबर फार समाज अशा प्रकार यद्यदाचरते श्रेष्ठ. तुकाराम महाराजांनी ठरवलंच, महाराज चिंतामणी देवाचा अहंकार नष्ट करून योग्य साधनेला लावायचा. अहंकार लय वाईट आहे महाराज. अरे अरे अरे, कशाचा का अहंकार? कोणाला जातीचा अहंकार असतो, कोणाला कलेचा अहंकार असतो, कोणाला विद्वत्तेचा अहंकार असतो, कोणाला पैशाचा अहंकार असतो. मूर्खपणाचा तर सगळ्यालाच असतो. त्यांना अहंकार होता आणि त्या अहंकारातूनच त्यांनी तुकोबारायांना बोलावलेलं होतं. ठरवलं तुकोबारायांनी, घेतलंच ऑपरेशनच्या थिएटरमध्ये त्यांना. त्यांनी नुसतं विचारलं, कधी आलात? महाराज तुकोबारायांनी सांगितलं. काय सांगितलं माहिती? तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा आलो. माळ्याला शिव्या त्यांनी कुठं दिल्या होत्या? ध्यानावस्थेमध्ये, मनामध्ये. मोठे होते ते, खरंच मोठे होते. आपल्यासारखे नालायकाच्या नसतं लक्षात आलं ते. खर दिवशी महाराज अहंकार कमी झाला. ओ, आपल्याला तर कुठं गाई दूध देणं गेले ना आमकं गेलं ते कळत आहे. यांना तर दुसऱ्याच्या मनातलं जाणण्याची सिद्धी प्राप्त आहे. मन कवडे तुकोबार आहे. महाराज मग पाया पडायला लागले. तुकाराम महाराजांनी वरचीवर हात धरलेला आहे, मिठी मारलेली, समाधान झालेलं आहे. दुपार झालेली होती. आग्रह केला, म्हटले महाराज आज तुमच्या पंक्तीचा आम्हालाही अशा प्रकारचा लाभ द्या. तुकोबारे सांगितले, ठीक आहे, देवाची आज्ञा आहे, मी नाही उल्लंघन करणार. भगवंताला नैवेद्य दाखवलेलं आहे, पात्र वाढलेले आहे, पण आता वाढणारे ब्राह्मणच होते, पुजारी वगैरे. देवाची ब्राह्मणाची पात्र हे काढल्या बाजूला वाढली, तुकाराम महाराजांचं पात्र समोरच्या बाजूला वाढले. तुकाराम महाराजांना काही वाटलं नाही, वाटायचं काही कारणही नव्हतं. त्यावेळेला परिस्थिती तशीच होती. तुकाराम महाराजांनी अजून 2 पात्र वाढायला लावले तिकडून. यांना वाटलं कोणी त्यांच्याबरोबर आला असेल, बाहेर असेल, येईल. पात्र वाढली, मीठ वाढलं, लोणचं वाढलं, भाजी वाढली, भात वाढलेलं आहे. सगळं पात्र वाढून झालेलं आहे. ब्राह्मण बसलेले आहेत, तुकोबाराय बसले, पण ते 2 पात्र अजून तसेच रिकामे. देवाने विचारलं तुकोबाराय, अहो 2 पात्र कोणाकरता वाढले, अजून आले नाही ते. तुकोबारायांनी सांगितलं, काय चिंतामणी देवा, आम्ही पांडुरंगाचे उपासक, तुम्ही गणपतीचे उपासक, मग आपल्या पंक्तीला देऊ नको का? तुम्ही गणपतीला बोलवा, मी पांडुरंगाला बोलावतो. आता आली का पंचायत. लय अभिमान होता मी उपासक आहे गणपतीचा म्हणून, पण प्रत्यक्ष गणपती येतात, जेवायला बसतात, ते कधी घडलेलंच नव्हतं. लटकस त्याने हात जोडले, डोळे झाकले, तुकोबाराय हसले. चमकून तुकोबारायकडे, का तुकोबाराय, म्हणजे कोणाची प्रार्थना करता? गणपतीची. आहेत कुठं गणपती मूर्तीमध्ये? त्यांचे भक्त समुद्र स्नानाला गेले होते दुसरे,
ते तिथं बुडायला लागले म्हणून त्याने गणपतीचा धावा केला आणि त्यांना काढायला ते तिथं गेलेले आहेत समुद्रामध्ये. थोडं थांबा, ते येतील मग करा प्रार्थना. थोड्या वेळ झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, हां आले, आता करा प्रार्थना. देवाला वाटलं कसं काय कळलं आले काय. समोर पाहिलं देवाने तर गणपतीचा जे धोतर होतं ते ओलं झालेलं दिसलं. महाराज पिळून पाहिलं, खारट पाणी. पुष्कळ प्रार्थना केली, गणपती काय प्रगट नाही झाले. मग तो सगळा होता तो अहंकार गेला. तुकोबारांना शरण गेले. महाराज म्हटले, आम्ही फक्त अहंकाराने माती केली आहे आमची, नाही आमच्या ठिकाणी शक्ती देवाला प्रगट करण्याची. देव म्हणते तो कया एवढी कैची थोरी, देव म्हणते तो कया एवढी कैची थोरी, देव म्हणते तो कया एवढी कैची थोरी, देव म्हणते तो कया एवढी कैची थोरी. अभिमाना भीतरी नागविलो, अभिमाना भीतरी नागविलो, अभिमाना भीतरी नागविलो, अभिमाना भीतरी नागविलो. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भीतरी नागविलो. तुकोबाराय तुम्हीच पांडुरंगाला याना, तुम्हीच गणपती बाप्पाला याना. तुकोबाराने गणपतीची प्रार्थना केली. वांझा गाई दुभती, देवा ऐशी तुझी ख्याती, ऐसे मागत नाही तूज, चरण दाखवावे मज. गणपती बाप्पा मी काही तुमच्याकडे मागणार नाही, बस प्रगट व्हा. तुकोबारांनी प्रार्थना केल्याबरोबर मूर्तीतून महाराज गणेश भगवान प्रगट झालेले आहेत. देवाने साष्टांग दंडवत घातले. पांडुरंगाची प्रार्थना केली, पांडुरंग प्रगट झालेले आहेत. दोघांना दोन पात्रावर बसवलेलं आहे. भोजन सुरुवात झालेली. वाढणारे जे होते समोर बसलेले त्यांना दिसत नव्हतं कोण बसलेलं आहे, पण पात्रावरचा भात संपत होता, पोळी संपत होती, संपली की ते वाढायचे. अशा प्रकारची भगवंताबरोबर सगळ्यांची जेवणं झालेली आहेत. तुकोबारांनी भगवंताला विडे दिलेले आहेत. भगवान अंतर्धान झालेले आहेत. आणि मग देवाची आज्ञा घेऊन तुकोबाराय पुन्हा देहूला आलेले आहेत आणि आपली वेळ संपली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. श्री तुकाराम तुकाराम प्रिय श्रीरामा, तुकाराम असुर विरामा, तुकाराम स्वानंद रामा, तुकाराम चैतन्य भूषणा, तुकाराम अषांड दूषणा, तुकाराम अमृताशना, तुकाराम शत्रु शासन, तुकाराम महवाणी, तुकाराम आवाजी शिष्य शिरोमणी, तुकाराम अमृत संजीवनी, तुकाराम वैराग्य शिरोमणी, तुकाराम आणि अमरेंद्र, ऐश्वर्य समुद्र, बोधामृत चंद्र, परम सुभद्र, प्राणींद्रिय दमना, सहित स्वगमना, हरिश्रीच्या सुमना, निजाई रमणा, नारायण जनका, त्रिभुवन
रूपका जय जय मुक्तिवर्या प्रकाश सूर्या परमात्मत धैर्या विठ्ठल हृदया गुरुरूपा श्रेष्ठित अमुपा माया सिद्ध स्वरूपा माया तमदीपा अगोचर लक्षी जगत वपुक्षी सर्वांतर साक्षी गुण पक्षी गंजन मनरंजन अवभय भंजन निरंजन अद्भुत प्राज्ञा सर्वकला सुज्ञा यज्ञवंदतवाज्ञा भ्रष्टतत्त्वज्ञा भुवनभैराज्ञा वैराग्यकृतज्ञा भरत आज्ञा माया नदी तरत्या त्रय हरत्या जय करत्या योग मंडना पापखंडना कालदंडना सुरकंडना ओ सुखसागर महाप्रेमागर ब्रह्मतनुनागर सौदागर जय सुखवासी क्षेत्र निवासी साम्य सुखासी लोकासी हरिपदाभ्य भ्रमरा वै कुमरा तनुगात्रा परम पवित्र सत्पात्र पुत्र सिंधु प्रिय बंधु सुलोचन मंद मोजन अष्टवत कांचन मूल सिंचन समय पवना त्रय जीवना धरुवदना ब्रह्म सुख भुवना श्रीरंग सुरंगा योग तुरंगा मणिपुरंगा तरंगा अदृश्य निगमा अकळ अगमा स्वयमा जाग निर्गमा सर्वज्ञ सुवर्मा धर्मा नक्षति कर्मा रहित कर्मा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की
कृष्ण भगवान की जय. आरती ज्ञान राजा